जोपर्यंत तुमचे रिलेशनशिप चांगले नाहीत ना, तोपर्यंत तुमचं करिअर पण चांगलं नाही, तुमचे हेल्थ पण चांगली नाही, तुमच्याजवळ पैसे पण येणार नाही. हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख. दुसरं नाव घेऊ सगळ्यांचा फेवरेट, किंग कोहली आणि अनुष्का शर्मा. त्याचं रिलेशनशिप चांगलं असल्यामुळे त्याच्याकडे अमाप पैसा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्याचे रिलेशनशिप चांगले ना सर, तो आयुष्यात तो प्रोग्रेस होणार म्हणजे होणारच, त्याचा तो सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच. हे स्टॅम्प बरोबर लिहून द्यायला तयार आहे. सोलमेट हा मित्रही असू शकतो का, ही मैत्रीणही असू शकते का, की फक्त हा जोडीदार असतो? तुम्ही काय सांगाल, सोलमेट मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मुली आज शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेले आहेत, त्यांना असं वाटतं की मला बेटर कोणीतरी मिळेल. पण मी हेही सांगू शकतो या पॉडकास्टच्या माध्यमातून की जोपर्यंत तो आपला लाईफचे जे पॅटर्न्स आहेत, जोपर्यंत तो शिकत नाही की त्याच्यातून तो बाहेर येत नाही, तोपर्यंत तो दुसऱ्या व्यक्तीशी जरी त्यांनी लग्न केलं तरी तोच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार आहे, पण चेहरा बदलून. तुम्ही काय सांगाल, एखाद्याच्या आयुष्यामध्ये जोडीदार म्हणजे नवऱ्याला बायको किंवा बायकोला नवरा मिळणं चांगला, हे किती महत्वाचं आहे? माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर लग्न करायचं आहे ना, तुम्ही एक प्रोसेस फॉलो करा, त्या प्रोसेसच्या माध्यमातून जा, तर तुम्ही एकदम चांगल्यापैकी पार्टनर मॅनिफेस्ट करू शकाल. जोडीदार शोधण्याच्या आधीच तुम्ही मॅनिफेस्टेशनला सुरुवात करा, तसंच मिळेल कसं? मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. जे पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात ना, त्यातले फक्त 1% सक्सेसफुल होतात, त्यातले पण 99% लोक वापस येतात. ज्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं आहे त्याच्यासोबतच राहणं प्रिफर करतात. सोलमेट निवडताना व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा? जे तुमचे जे क्लॅरिटी आहे ना, त्याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 15 तरी पॉईंट असू द्या. असे काही पण विश तुम्ही लिहू नका जेणेकरून तुमचा विश्वास उडवेल. सर, सोलमेट मॅनिफेस्टेशन हे कोणत्या लोकांनी करावं? एज ग्रुप, कपल आहे समजा, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे बट बोथ आर इन रिलेशनशिप आणि त्यांना असं वाटतं की आपण लग्न करावं, तर त्यांची भांडणं होत आहे बट कन्फ्युज झालेले आता की करावं की नको या व्यक्तीसोबत, कारण आज इतके भांडणे तर उद्या उठून किती होतील. अशा याच्यात मॅनिफेस्टेशन थ्रू ते त्यांचं रिलेशन चांगलं करू शकतात का? या थ्रेडच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता. ही टेक्निक फक्त सोलमेट मॅनिफेस्टेशन साठी नाही. ब्रेकअप झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्या मुलाला वाटतंय की परत आपल्या एक्स सोबत रिलेशनशिप मध्ये गेलं पाहिजे, अशा वेळेस मॅनिफेस्टेशन कसं काम करेल, ते पॉसिबल आहे का? आर्क एंजलची चॅमोली टेक्निक सांगितली किंवा ही जी टेक्निक सांगितली ह्या तुम्ही नक्की करा. ही 30 दिवस जर टेक्निक केली सर, तुम्हाला आपोआप अपॉर्च्युनिटीज यायला लागतील. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मॅनिफेस्टेशन कोच अभिषेक पुराणिक सर. सर नमस्ते. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच सर. मित्रांनो, काय असतं ना की आपण आपलं करिअर करतो, आपले नाते बनतात आणि ते करत असताना आपण पैसा कमवत असतो. एंड गेम काय ना, म्हणजे जेव्हा आपण करिअर करतो मग आपले आई वडील, आपले नातेवाईक आपल्याला बोलतात की बाबा आता याच्यासाठी आपण मुलगी शोधू. तर ही जी प्रोसेस आहे ही इतकी इझी नाही आहे. किंवा मुलींना म्हणतात की आपण आता याला मुलगा बघू चांगला. जोडी, जो पार्टनर आहे आपला, जो सोलमेट आपला आहे, तो निवडणं ही प्रोसेस आजकाल खूप कठीण झाली आहे. कारण आपण बघतोय की डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय, खूप वेगवेगळ्या केसेस आपल्याला ऐकायला येत आहे. बट ती प्रोसेसच, सोलमेट निवडण्याची प्रोसेसच, जसा आपल्याला पार्टनर पाहिजे तसा पार्टनर निवडण्याची प्रोसेस जर खूप इझी झाली आणि जसा पार्टनर पाहिजे तसाच मिळाला तर मग किती मजा येईल. त्याच गोष्टीसाठी आज आपण सरांना इन्व्हाइट केलंय. सर सोलमेट मॅनिफेस्टेशन बद्दल आपल्याला सांगणार आहे आणि सरांचं तर म्हणजे मॅनिफेस्टेशन बद्दल सगळं नॉलेज आहे सरांना, बट आपण आज ठरवलं की फक्त सोलमेट बद्दल बोलू. तर सर, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. थँक्यू सर. येस सर, काय सोलमेट मॅनिफेस्टेशन हा वर्ड, आता सोलमेट कसं, आपली ऑडियन्स मराठी सर, तर काहींना नसेल काय आलं सोलमेट, म्हणजे मी थोडक्यात समजवलं. तुम्ही काय सांगाल, सोलमेट मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? चेतन सर, सोलमेट मॅनिफेस्टेशन म्हणजे असा व्यक्ती जो आपल्याशी इमोशनली, मेंटली, एनर्जेटिकली कनेक्ट होऊ शकेल. म्हणजे आपले जे इमोशन्स आहे तो त्याला समजू शकेल, आपले जे मेंटल स्ट्रेंथ आहे त्याला समजू शकेल, आपली जी एनर्जी आहे त्याला तो मॅच करू शकेल. असा व्यक्ती तो आपला सोलमेट राहतो. असा व्यक्ती आपल्याला नेहमी करिअरमध्ये ग्रो करायला मदत करतो, हेल्थमध्ये ग्रो करतो, म्हणजे लाईफच्या सगळ्या एरियामध्ये ग्रो करायला मदत करतो. तर असा व्यक्ती म्हणजे सोलमेट. ओके सर, मग सोलमेट हा मित्रही असू शकतो का, ही मैत्रीणही असू शकते का, की फक्त हा जोडीदार असतो की जो आपल्या आयुष्यात आपल्याला अशी मदत करतो जशी तुम्ही सांगितली? सोलमेट जो आहे हा बेसिकली फक्त पार्टनरसाठी वापरला जातो. कारण की आपला एक सोल आहे, जसा तुमचा सोल आहे तसा माझा एक सोल आहे. बरोबर आहे. या पृथ्वीवर सोल हा काहीतरी शिकायसाठी येत असतो आणि शिकूनच तो पुढच्या त्याचा जर्नी करतो. तर ही जी शिकवण्याची प्रोसेस आहे ती आपल्याला आपल्या पार्टनरकडूनच करावी लागते. हो.
आपले जे पण पॅटर्न्स आहे तो आपला पार्टनर आपल्याला दाखवतो. आपले जे इन्सिक्युरिटीज आहे तो आपला पार्टनर दाखवतो. हे जेव्हा पार्टनर आपल्याला दाखवतो, आपण त्या सगळ्या सॉल्व्ह केल्यानंतर आपण या जन्माचं जे पण शिकायचं होतं ते शिकतो आणि मग पुढच्या प्रवासाला जातो. स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये अशी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रो करतो. सर, म्हणजे आपण मॅनिफेस्टेशन या मुद्द्यावर तर येऊच, पण आजकाल जेव्हा आपण बघतो की डिव्होर्स होत आहे, या सगळ्या गोष्टी होत आहे, तुम्ही काय सांगाल एखाद्याच्या आयुष्यामध्ये जोडीदार, म्हणजे नवऱ्याला बायको किंवा बायकोला नवरा मिळणं चांगला, जोडीदार मिळणं चांगला, हे किती महत्वाचं आहे? तुम्हीही मॅरिड आहात सर, मीही मॅरिड आहे, आपण पण आपलं आयुष्य बघतोय आता. किती महत्व असतं आपल्या जोडीदाराचं आपल्या आयुष्यात आपल्याला सक्सेसफुल बनण्यासाठी? चेतन सर, तुम्हाला मी आता डेटा सांगणार आहे. हा डेटा आहे टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स यांच्या माध्यमातून. हा डेटा असा सांगतो 2019 पासून ते 2024 पर्यंत आतापर्यंत 40,000 लोकांनी आत्महत्या केली किंवा त्यांनी विष घेतलं, जे अशा टाईपचे त्यांना त्यांच्या अंगावर मृत्यू ओढवलेला आहे. त्याचं रिझन आहे की त्यांना लोनलीनेस फील झाला. भले ते मॅरिड आहेत पण त्यांना लोनलीनेस फील झाला. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या पार्टनरसोबत बिलकुल पटत नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. तर हा जो नंबर आहे 40,000 हा वाढतो आहे, हळूहळू वाढतो आहे. ॲट द सेम टाइम नुसतं आत्महत्याचं प्रमाण नाही वाढत आहे, तर डिव्हॉर्स रेट वाढत आहे. 2022 मध्ये हैदराबादचा जो डिव्हॉर्स रेट आहे तो तुम्ही गेस नाही करू शकणार, इतका मोठा आहे. तो आहे 25%. म्हणजे प्रत्येक 4 व्यक्तीमागे एकाचा डिव्हॉर्स होऊ राहिला आहे, असा डेटा सांगतोय आपल्याला. आणि हा डेटा जो आहे हा अर्बन आहे आणि तसा रुरल भागामध्ये सुद्धा हा डेटा वाढतच आहे. कारण की लोक जे आहेत ते जमून घ्यायला तयार नाही आहेत. लोक आज शिकलेले आहेत. लोक म्हणण्यापेक्षा मुली आज शिकलेल्या आहेत, मुलं आज शिकलेले आहेत. त्यांना असं वाटतं की मला बेटर कोणीतरी मिळेल. पण मी हेही सांगू शकतो या पॉडकास्टच्या माध्यमातून की जोपर्यंत तो आपला लाईफचे जे पॅटर्न्स आहेत जोपर्यंत तो शिकत नाही की त्याच्यातून तो बाहेर येत नाही, तोपर्यंत तो दुसऱ्या व्यक्तीशी जरी त्यांनी लग्न केलं तरी तोच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार आहे, पण चेहरा बदलून. चेहरा बदलून. म्हणजे एक व्यक्तीने जर डिव्होर्स घेतला तर त्याला असं वाटलं की आता या व्यक्तीपासून सुटलो. तसं नाही, दुसरा व्यक्ती तसाच येणार, फक्त त्याचा चेहरा बदललेला राहील आणि तोच येणार त्याच्या आयुष्यात. जोपर्यंत तो पॅटर्न शिकत नाही, जोपर्यंत तो पॅटर्नला कसं ब्रेक करायचं शिकत नाही, तोपर्यंत तो तसाच येत राहणार, तोच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येत राहणार. तुम्ही बघत असाल की मी नाव घेणार नाही, मोठे मोठे सेलिब्रिटी लोक आहेत, त्यांचे 3-3, 4-4 लग्न झालेले आहेत. बरोबर. आणि असं नाही आहे की त्या मुलींमध्ये किंवा त्या मुलांमध्ये कमी होती, काही कमी नव्हती. त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे सौंदर्य होतं, त्यांच्याकडे काय नव्हतं. बरोबर. पण तरी सुद्धा त्यांचे ब्रेकअप झाले किंवा त्यांचे डिव्होर्स झाले. कारण की त्यांचं सोल लेवलवर जे आत्माचा जो लेवल आहे त्याच्यावर त्यांचं पटतच नाही आणि त्यामुळे त्यांचं ब्रेकअप होतंय. तर त्यामुळे आपल्याला ते लेसन शिकणे खूप महत्वाचे असतात. तर आपण त्यासाठीच आज इथे भेटलेलो आहे, इथे जमलेलो आहे आणि तेच तुम्हाला मी सांगणार आहे की खूप इंटरेस्टिंग डेटा सांगितला तुम्ही. म्हणजे हा की म्हणजे 40,000 सुसाईड होत आहे फक्त कपल्सचे बिकॉज ऑफ की त्यांचं लोनलीनेस किंवा त्यांचं एकमेकांशी पटत नाही आहे किंवा काही कळत असेल असं काही. आणि 25% लोक, 100 मागे 25, 4 मागे 1 व्यक्तीचं डिवोर्स होऊन राहिला आहे. म्हणजे खूप मोठा नंबर आहे. सर, तुम्ही तर रिसर्च केलाच असेल या सगळ्या गोष्टींबद्दल. तुम्हाला मुख्य कारणे कोणती वाटली की ह्या कारणांमुळे? एक तर आहेच की सोल कनेक्ट होत नाही आहे, बट कारण काय वाटली सर की हे कारण आहे की त्यामुळे त्या दोघांचं पटत नाही आहे आणि मग डिवोर्स होतोय? मेन कारण काय सांगाल? मेन रिझन असं आहे सर की माझ्या अभ्यासातून असं लक्षात आलेलं मला की एकतर जे मुलांचे किंवा मुलींची लग्न होतात ते 4-5 माध्यमातून होतात. एक तर रिलेटिव्ह, कोणी ओळखीचा रिलेटिव्ह असतो तो म्हणतो की अरे बाबा मुलगा चांगला आहे, अरे बाबा मुलगी चांगली आहे, करून घे, म्हणून लग्न करतात ते. दुसरं असं आहे की त्यांचं फक्त हे प्रतिष्ठा बघितली जाते, समाजामध्ये किती प्रतिष्ठा आहे, त्यांच्याकडे किती पैसा आहे हे बघितले जाते आणि म्हणून लग्न केले जातात. तिसरं म्हणजे असं आहे की मुली आज भरपूर शिकलेल्या आहेत आणि त्यांनी शिकायलाच पाहिजे, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांना पण असं वाटते की मला जे आहे माझ्या शिक्षणाचा मला उपयोग करायचा आहे आणि मला ग्रो करायचा लाईफमध्ये. पण जेव्हा कुठे त्यांच्या या ॲम्बिशनवर गदा येते तेव्हा त्या बंड पुकारतात. तर हे 3-4 जे रिझन्स आहेत तर त्याच्यामुळे त्यांचे डिवोर्स रेट वाढत आहे. पण चौथं पण एक मी सांगू इच्छितो की जे आजकाल कुंडली दाखवतात लोकांना, तर कुंडली मॅच झाली म्हणून ते लग्न करतात. कुंडली मॅच झाली इट्स गुड, त्याचे गुण जमले ते चांगली गोष्ट आहे, पण त्यांचे स्वभाव जमले पाहिजेत, त्यांचे मन जमले पाहिजे,
तेव्हाच त्यांचं जे मॅरेज आहे ते सक्सेसफुल होणार आहे आणि डिवोर्स रेट नाही म्हणजे कमी होणार आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे या 3-4 गोष्टींकडे जर अभ्यास केला आपण किंवा याच्यावर सोल्युशन काढलं तर आपला जो डिवोर्स रेट कमी होईल आणि मॅरेजेस हे सक्सेसफुल होतील. आपलं अल्टिमेट गोल काय आहे? मॅरेजेस सक्सेसफुल झाले पाहिजे. चेतन सर, अजून तुम्हाला सांगतो या विषयातून की नुसतं फक्त आपल्याला म्हणजे लॉस कुठे होऊ राहिला, नुसतं नातं संबंध तुटतात म्हणून एवढंच नाही. फायनान्शियल लॉस होतो दोन्ही पार्टींना, इमोशनल लॉस होतो, मेंटल लॉस होतो. तुम्हाला मी अजून डेटा सांगू इच्छितो. हा सगळा डेटा टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून किंवा इकॉनॉमिक टाइम्सच्या माध्यमातूनच मी देतो आहे तुम्हाला की अँझायटी लेवल वाढलेली आहे, त्यानुसार डिप्रेशन रेट वाढलेला आहे, त्यानुसार बीपी वाढलेला आहे, त्यानुसार शुगरचे प्रमाण वाढलेले आहे. का बरं सगळं होत आहे? तर हे सगळं त्यांचं जे स्ट्रेस वाढलेला आहे, जो त्यांचं नातं जे त्यांचं टिकत नाही आहे त्यामुळे स्ट्रेस वाढला आणि स्ट्रेस वाढल्यामुळे हे सगळ्या बिमाऱ्या वाढल्या आहेत. तर त्यामुळे हा जो आहे हा मुद्दा चिंतेचा विषय आहे. आज 25-30% लोक जे आहेत त्यांना अर्ली एजमध्येच ह्या सगळ्या बिमाऱ्या होत आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्हाला जर लग्न करायचं आहे ना, तुम्ही एक प्रोसेस फॉलो करा. त्या प्रोसेसच्या माध्यमातून जा तर तुम्ही एकदम चांगल्यापैकी पार्टनर मॅनिफेस्ट करू शकाल. आता जसं आपण जॉब करतो, जॉब करण्याच्या पहिले आपण ट्रेनिंग घेतो किंवा एक प्रोसेस फॉलो करतो. आपण जॉब घेताना काय बघतो सर? की बाबा ही माझ्या आवडीची कंपनी आहे का, मला बरोबर पगार देते का, माझा इथे ग्रोथ आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण बघतो. मॅरेज करताना कोणती गोष्ट बघतो? यातली कोणतीच बघत नाही. त्यामुळे सर इथे हा मेन रिझन आहेत. बरोबर आहे. यामुळे मॅरेजेस करत नाहीयेत. पण याच्यावर पण आपण जर क्लॅरिटीनी, जसं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असते तसं या प्रॉब्लेमचं पण सोल्युशन आहे की तुम्ही सोलमेट मॅनिफेस्ट करा. म्हणजे तुमचं लग्न जे आहे ते अगोदरच तुम्ही डिसाईड करा की कोणासोबत करायचं आहे, कसा पार्टनर पाहिजे. म्हणजे जोडीदार शोधण्याच्या आधीच तुम्ही मॅनिफेस्टेशनला सुरुवात करा. तसंच मिळेल का सर? मिळेल. 100% मिळणार. ओके. कारण की तुमच्यावर विश्वास पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तो जॉब मिळवलेला आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती कार घेतलेली आहे, तुम्ही आयुष्यात घर घेतलेलं आहे, तर तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या मनासारखा नाही मिळणार. 100% नक्कीच मिळणार. फक्त प्रोसेस फॉलो करणं आहे. प्रोसेस फॉलो करायचे. सर, जे रिझन्स तुम्ही सांगितले, मला यात अजून एक रिझन ऍड करावं असं वाटतं की हैदराबाद ही IT सिटी आहे. आपण बघतो मुंबई आणि पुण्याचा पण एक डेटा आला होता सर, मी मागे रीड केलं होतं की इथेही डिवोर्सचं प्रमाण खूप भयानक प्रमाणात वाढलंय. ओके. मुंबई, पुणे, पण हैदराबाद इज ऑन द टॉप करंटली. ओके. येस. तर मग इथं IT आहे. जसं तुम्ही बोलले की मुली जॉब करतात, मुलं जॉब करताय, IT सेक्टरमध्ये जॉब करताय. काय होतं ना की सकाळी ती स्त्री किंवा तो पुरुष निघतो 9-10 वाजता, दिवसभर असतो कंपनीमध्ये 7-8 वाजेपर्यंत, आणि मग नंतर घरी जातात. मग दे आर ऑलरेडी टायर्ड, थकलेले असतात, जेवण वगैरे करून झोपून जातात. इथं जर तुम्ही टाइमचा जर विचार केला, सगळ्यात जास्त टाइम जो आहे तो कंपनीतल्या कलिग सोबत इन्व्हेस्ट होतोय. बरोबर. फॅमिली सोबत कमी होतोय. बरोबर. अशामध्ये सॅटर्डे संडेमध्ये पण थोडंफार भांडण झालं तर ते 2 लोक बोलत नसतील घरामध्ये. करेक्ट आहे. मग इथं कुणाशी तरी त्यांची फ्रेंडशिप होते, त्याचं रूपांतर त्यांचं प्रेमात होतं आणि ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये होऊन जातं. आता याला काही फ्युचर आहे का सर? तर याला काहीच फ्युचर नाही आहे. बघायला गेलं तर कंपनीतल्या रिलेशनशिपला काय फ्युचर आहे? बरोबर. समाजामध्ये तुम्ही काय तोंड दाखवणार आहे? मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो, जे पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात ना त्यातले फक्त 1% सक्सेसफुल होतात पुढे जाऊन. त्यातले पण 99% लोक वापस येतात. त्यांना ज्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं आहे त्याच्यासोबतच राहणं प्रिफर करतात. फक्त 1% लोक जे आहेत ते पुढे जाऊ शकतात. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये पण सक्सेस रेट किती राहील ते सांगणं कठीण आहे. आणि किती फॅमिलीज उद्ध्वस्त होतात सर? म्हणजे फॅमिली स्वतःची होते जो करतोय त्याची, त्याच्या पार्टनरची होते. बरोबर. त्या पार्टनरच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स, इकडे प्रॉब्लेम्स, लिगल खूप गोष्टी आहेत विचित्र. सोबत मुलांवर पण, लहान मुलांवर किती वाईट संस्कार पडतात. भयानक आहे सर. तर आता आपण येऊ मॅनिफेस्टेशन कडे, की सोलमेट मॅनिफेस्टेशन हे कसं केलं जातं आणि हे कोण करू शकतं, कुणी केलं पाहिजे, मला डिटेलमध्ये सर तुम्ही सांगा. सोलमेट मॅनिफेस्टेशन हे कोणीही करू शकते. हे इझी आहे. जसं मॅनिफेस्टेशन आपण करतो, आपल्याला कोणता जॉब पाहिजे असेल तर आपण मॅनिफेस्टेशन करतो, आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे, तर मॅनिफेस्टेशन जसं करतो तसंच आपल्याला सोलमेट मॅनिफेस्टेशन करायचं आहे.
याच्यामध्ये 3-4 प्रोसेस आपल्याला फॉलो करायचे आहेत. की सगळ्यात पहिले आपल्याला कसा जोडीदार पाहिजे याचं डिस्क्रिप्शन आपल्याकडे पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. हवेत नाही पाहिजे की माझ्या मनात आहे बाबा, नाही, आपल्याकडे वेल डॉक्युमेंटेड पाहिजे की मला असा असा मुलगा पाहिजे, अशी अशी मुलगी पाहिजे. तो पूर्ण तो डेटा त्याच्याकडे तसा तसा असला पाहिजे. म्हणजे ती क्लॅरिटी पाहिजे त्याला, त्या मनुष्याला. सपोज एखाद्या मुलीला पार्टनर हवा असेल की त्याला कुकिंगची आवड पाहिजे, त्याला ट्रॅव्हलची आवड पाहिजे, त्याला मूव्हीजची आवड पाहिजे, त्याला सिंगिंगची आवड पाहिजे, त्याला पोहण्याची आवड पाहिजे. म्हणजे अशा अनेक जे आहेत त्यांनी तिच्यामध्ये मेन्शन करावं. त्याचं जेव्हा ते सोलमेट मॅनिफेस्ट करतात तेव्हा ते सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे. की तो जिम फ्रीक पाहिजे, म्हणजे हेल्थवर पाहिजे, फोकस पाहिजे, सगळ्या गोष्टी मेन्शन करा. त्यानंतर या ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, क्लॅरिटी त्यांनी दिलेली आहेत युनिव्हर्सला, त्या गोष्टी त्यांना स्वतः बनायचं आहे. म्हणजे सपोज जर त्यांना असं वाटते की पुढचा व्यक्ती जो आहे, माझा जो होणारा हजबंड आहे, तो हेल्थ फ्रीक पाहिजे, जिमला त्यांनी जावं, तर तिने सुद्धा ते जायला पाहिजे. तिने सुद्धा त्या सर्व गोष्टी करायला पाहिजे की ती त्या पार्टनरकडून अपेक्षा करते. कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असं म्हणतात, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्ही तसाच पार्टनर मग तुम्ही अट्रॅक्ट करणार. मग सगळ्यात पहिले क्लॅरिटी आली. दुसरा गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये त्या सर्व गोष्टी तुम्ही बना. जसं तुम्हाला माणूस जसा अट्रॅक्ट करायचा आहे तसंच तुम्ही पहिले बना, स्वतः बना. त्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करा. ग्रॅटिट्यूडच्या वर सर मी तर पूर्ण एक सेशन वेगळं घेऊ शकतो. अरे बापरे, इतकं ग्रॅटिट्यूडचे फायदे आहेत. तर तुम्ही ग्रेटफुल राहा की तुम्ही आता तुमच्या आयुष्यामध्ये जे पण आता सध्या लव आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल राहा. ते लव तुमचे आईबाबा करतात तुमच्यावर, ते लव तुमचे सिबलिंग्स करतात, ते लव तुमचे म्हणजे कलिग करतात, नेबर्स करतात. या सर्व लवसाठी तुम्ही ग्रेटफुल राहा. व्हिज्युअलाइज करा आणि नंतर लेट गो करा. तुम्हाला विचार नाही करायचा मी आता मला कधी मिळणार, काय मिळणार. जेव्हा तुम्ही विचार करणार की मला कधी मिळणार, मला आत्ताच पाहिजे, ती करते तयार डेस्परेशनची एनर्जी क्रिएट. डेस्परेशनची एनर्जी आहे ती आहे निगेटिव्ह एनर्जी. मग तुम्ही तसंच पुन्हा जसं मी लाईक अट्रॅक्ट्स लाईक सांगितलं तसं तुम्ही मग तशाच टाईपचं लोक मग अट्रॅक्ट करणार. तर त्यामुळे सगळ्यात पहिले क्लॅरिटी, मग तुम्ही तसं बनायचं, तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आणि लेट गो करायचं आहे, सरेंडर करायचं आहे की आता मी माझं काम केलेलं आहे. आता कोणाची पाळी आहे, आता ती आहे विधात्याची, त्या ब्रह्मांडाची वेळ आहे, मी माझं काम केलं आहे. जेव्हा हा व्यक्ती अशा प्रकारे जेव्हा प्रोसेस फॉलो करतो, 100% त्या माणसाला आपला लाईफ पार्टनर जो आहे, आयडियल लाईफ पार्टनर, सोलमेट, तो अट्रॅक्ट करतो म्हणजे करतोच. हे मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. आणि जर तो व्यक्ती म्हणत असेल मी मला नाही जमला, मला नाही झालं, तर बाबा तू कुठेतरी गल्लत केलेली आहे, तू कुठेतरी प्रॅक्टिस बरोबर केलेली नाही आहे. ही प्रॅक्टिस आम्ही म्हणतो की रोज 30 ते 60 दिवस कराच. कारण की एक मसल असते सर. मी आज जिमला जातो, जिममध्ये गेल्यानंतर मी मसल डेव्हलप व्हायला, माझी बायसेप्सची मसल डेव्हलप व्हायला वेळ लागतो. पण एकदा जर ती मसल डेव्हलप झाली तर मग ती ग्रो लवकर होते. तशीच ही मॅनिफेस्टेशनची मसल आहे सर. आपल्याला ही मॅनिफेस्टेशनची मसल ग्रो करायची आहे तर आपल्याला ती रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. जसं ते फिजिकल जिम आहे तसं हे मेंटल जिम आहे. मेंटल जिम मध्ये तुम्हाला रोज जायचं आहे, रोज तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणायचं, रोज व्हिज्युअलायझेशन करायचं, अफर्मेशन म्हणायचं आहे. तर या सर्व जर तुम्ही गोष्टी केल्या तर शुअर शॉट तुम्ही एक चांगला लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात आकर्षित करणार आहात. डॉक्युमेंटेशन करायचं म्हणजे जसा पाहिजे तसं सगळं स्वतः इम्प्लिमेंट करा, सगळं इम्प्लिमेंट स्वतः बना. तसं काइंड पाहिजे स्वतः बना, काइंड. तुम्हाला जर लॉयल पाहिजे तुम्ही स्वतः लॉयल बना. म्हणजे जे पुढच्या पाहिजे ते स्वतः पहिले बना, आत्मसात करा सगळ्या गोष्टी. कठीण जाईल थोड्या दिवस पण करा, पण तसाच व्यक्ती तुम्हाला आकर्षित होणार. सर, सोलमेट मॅनिफेस्टेशन हे कोणत्या लोकांनी करावं, म्हणजे एज ग्रुप किंवा स्कूलवाल्या लोकांनी किंवा कुणी ते केलं पाहिजे? कारण आजकाल तर आपण बघतो की 7वी-8वीच्या मुलांना पण प्रेम होत चाललंय. बट ऍक्च्युअली प्रॅक्टिकली बघायला गेलं तर तुम्ही काय सांगा? सर, सोलमेट जे आहेत ना ते माझ्या मते 22 वर्षानंतरच्या व्यक्तींनी करायचे. कारण की त्याचं एज्युकेशन संपलेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. आता त्याचा फोकस जो आहे तो आता पुढच्या स्टेजवर आहे, तो म्हणजे गृहस्थाश्रम. जसे 4 टप्पे असतात लाईफचे. म्हणजे पहिले विद्यार्थी गृहात असतो, मग नंतर तो मॅरेज होतो, नंतर मग तो, म्हणजे असे जे 4 टप्पे आहेत
ज्याचं त्याला सेटल व्हायचं आहे अशा व्यक्तींनी केलं ना तर तो जास्त इम्पॅक्टफुल होईल सगळ्या गोष्टी, कारण की त्याचा फोकस आता तोच आहे. कॉलेजवाल्यांना अभ्यास पण आहेत, एक्झाम पण आहेत, त्यांना अजून कार्यक्रम पण आहे, दुसरे स्पोर्ट्स पण आहे, तर त्यांचं लक्ष ते विचलित होईल. आणि गरज पण नाही ना त्या वयात लग्न करायची आज. नाही ठीक आहे, तुम्हाला करायचं करा, कारण की ही जे आहे ना सर, ही काय म्हणलं त्याला नॅचरल आहे. तुमचे जे हार्मोन्स आहेत ते नॅचरल आहेत, नॅचरल. त्याला कोणी काही करू शकत नाही आणि इट्स ओके. पण जर तुम्हाला सिरियसली सोलमेट अटॅच करायचा आहे तर तो जो आहे तो तुम्हाला वयाच्या 22व्या वर्षापासून तुम्ही करू शकता. आता पुष्कळ व्यक्तीचे लग्न होत नाही लवकर, त्याच्यामध्ये काही इश्यूज असतात, इश्यू जे पण आहेत, किंवा त्यांना असं वाटतं की बाबा जे सेल्फ वर्थ त्यांच्यामध्ये नसते, की नाही बाबा मी माझा रंग सावळा आहे, माझं वजन जास्त आहे, माझी हाईट कमी आहे, असे अनेक विविध कारणं लोकांच्या मनात ठासलेले असतात. तर या कारणामुळे त्यांची लग्न होत नाहीत. आणि जरी झाले सुद्धा तरी मग ते पुन्हा काहीतरी कटकटी त्यांच्या आयुष्यात येणं चालू होतात पुढच्या आयुष्यात. तर त्यामुळे तुम्हाला पहिले जे आहे तुम्हाला एकदम क्लिअर व्हायचं आहे की तुम्हाला जे निगेटिव्ह इमोशन्स येऊ राहिले आहेत, फिलिंग येऊ राहिले आहेत, थॉट्स येऊ राहिले आहेत, ते सगळ्या त्यांना कॅन्सल करा, डिलीट करा, त्यांना रिप्लेस करा. तरच तुम्ही जे आहे तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनाल, तुम्ही बॅलन्स व्यक्ती बनाल, आणि तरच तुमचं मॅनिफेस्टेशन जोरदार काम करेल. एखादा व्यक्ती आहे ज्याचं लग्न होत नाही, आपण परत येऊ या आधीच्या प्रोसेसकडे की अजून कोणकोणत्या ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये. काय एखादा व्यक्ती ज्याचं लग्न होत नाही, ती स्त्री राहू द्या की तो पुरुष राहू द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही जसं बोलले सर की तो सावळा दिसतो किंवा त्याला असं वाटतं स्वतःला की तो कुरूप दिसतो, बट तेच जर विचार करत गेला तर लग्न होणारच नाही. जसं तुम्ही बोलले की डोक्यामध्ये ती घाण तयार करतोय तो, त्या व्यक्तीने खुश राहायला पाहिजे, स्वतःबद्दल चांगला विचार केला पाहिजे, एकदम चांगल्या गोष्टी की मी चांगलाच आहे. जरी दिसणं हे प्रत्येक गोष्टीत मॅटर नाही करत सर, तुमचे गुण काय आतले ते मॅटर करतात. आणि तुम्ही एक्सपेक्ट करताना पण चांगल्या गुणाची मुलगी एक्सपेक्ट करू शकतात. नाही ते बरोबर आहे, कारण की कसं आहे की जो तुमचा जो चेहरा आहे किंवा जो तुमचं सौंदर्य आहे ते त्याची एक लिमिट आहे. 35-40 पर्यंत लोकांचं जे सौंदर्य आहे ते टिकते किंवा ते नंतर ते कमी व्हायला लागते. असं म्हणत नाही की मी सगळ्यांचं कमी होते, पण बऱ्यापैकी माणूस जेव्हा मॅच्युअर पण होतो ना तेव्हा त्याला सौंदर्य मॅटर नाही करत, त्याला आतमधला व्यक्ती कसा आहे तो मॅटर करतो. सौंदर्य सगळं ठीक आहे, ते चांगलं आहे, पण त्याच्यातले जे गुण आहेत सर ते खूप महत्वाचे असतात. तर ते मॅटर करतात, आणि ते जे मॅटर करतात तर मग ते गुण तुमच्यामध्ये कधी येतील, जेव्हा तुम्ही आतमधली निगेटिव्हिटी काढाल. निगेटिव्हिटी म्हणजे सेल्फ वर्थच नसतात. पुष्कळ लोकांना सेल्फ वर्थ नाही आहे, की जसं मी तुम्हाला सांगितलं लोकांच्या वेगवेगळ्या भावना असू शकतात. त्याला लिमिटिंग बिलीफ म्हणतात, डिसएम्पॉवरिंग बिलीफ. तर हे जे बिलीफ्स आहेत, या बिलीफ जोपर्यंत त्यांच्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य जे आहे ते त्यांना कठीणाई येणारच, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणारच, कारण की त्यांचे बिलीफ्सच वीक आहे. आणि असंही तुम्हाला सांगतो मी, अजून एक रिपोर्ट सांगतो सर, की जोपर्यंत तुमचे रिलेशनशिप चांगले नाहीत ना तोपर्यंत तुमचं करिअर पण चांगलं नाही, तुमचे हेल्थ पण चांगली नाही, तुमच्याजवळ पैसे पण येणार नाही. हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे रिलेशनशिप जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी मानतो. कारण की रिलेशनशिपमध्ये आपण किती वेळा येतो आयुष्यात, जन्मात सिंगल टाइम सर, एक किंवा जास्तीत जास्त 2, काही लोकांचं होतं. मी पैसे तर किती वेळा कमवू शकतो. मी एक बिझनेस चालवला 5 वर्ष 7 वर्ष, नंतर मी बिझनेस दुसरा चालू केला. मी करिअर एका जॉबमध्ये 5-6 वर्ष काम केलं, दुसरीकडे चालला गेलो. माझी आज हेल्थ सपोज खराब आहे, पुढे जाऊन मी चांगले करू शकतो. बरोबर, सगळ्या गोष्टी मी येऊ शकतो. पण रिलेशनशिपमध्ये जो आहे तो व्यक्ती आला आतमध्ये, तो 1-2 वेळाच तो करू शकतो ते काम. म्हणून तर रिलेशनशिप जेव्हा तुम्ही त्याच्यावर फोकस करता, इम्प्रूव्ह करता, सगळ्या गोष्टी बघता, तुमच्या बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळवणारच आहात. आज तुम्ही सर मला कोणतेही नाव द्या सर, जो त्याचे रिलेशनशिप चांगले आहेत ना तो बाकीच्या एरियामध्ये तो सक्सेसफुल आहे म्हणजे आहेच. आपण रिलेशनशिपची गोष्ट जर निघालीच आहे तर आपण एक नाव घेऊया, रितेश देशमुख किंवा जेनेलिया देशमुख. दुसरं नाव घेऊ सगळ्यांचा फेवरेट, किंग कोहली आणि अनुष्का शर्मा. बरोबर, किंग कोहली आणि अनुष्का शर्मा जो आहे त्यांचे रिलेशनशिप बघा तुम्ही किती स्ट्रॉंग आहे. आणि मी सांगायची गरज नाही, तो माणूस कुठे कुठे पोहोचलाय आज. तो आज गॉड म्हणतात त्याला, किंग म्हणतात किंवा गॉड म्हणतात. त्याचं रिलेशनशिप चांगलं असल्यामुळे
तिच्याकडे अमाप पैसा आहे. आज त्याची जर प्रॉपर्टी म्हटली तरी 1200 ते 1500 करोडची त्याची प्रॉपर्टी आहे. त्याची हेल्थ सगळ्यात पीक लेवलवर आहे. ॲट द एज ऑफ 38 यावर्षी तो 38 क्रॉस करेन 5 नोव्हेंबरला. त्या वयात सुद्धा पण तो एक 22व्या वर्षाच्या मुलाला कॉम्पिटिशन देऊ शकतो. खोऱ्यांनी रन काढतोय. त्याला सांगितलं की बाबा तू रिटायर्ड हो म्हणून, नाही तर दुसऱ्यांना जागा द्यावी म्हणून. पण तो माणूस त्याच्या हेल्थमध्ये सक्सेसफुल आहे, पैशामध्ये खूप सक्सेसफुल आहे, करिअरमध्ये सक्सेसफुल आहे. बँगलोर सारखी फ्रँचायझी त्याला सोडायलाच तयार नाही. आज पुमा सारखे लोक त्याला 110 करोडचा कॉन्ट्रॅक्ट द्यायला तयार आहे, पण तो त्यांनी त्याला ठुकरावलं. म्हणजे 100 कोटीचे लोक त्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याच्याकडे, तो त्याला नाही म्हणतो. सगळ्या गोष्टीत तो सक्सेसफुल आहे. किंग कोहलीचं आपण जर एक्झाम्पल घेतलं, बरोबर, रितेश देशमुखचं पण तसंच म्हणता येईल. रितेश देशमुखचं पण जे आहे त्याचं पण आयुष्यामध्ये तो सक्सेसफुल आहे. आता त्याचा एक मोठा चित्रपट येतो राजा शिवाजी, जो तो मला तरी वाटतं की तो सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच आहे. खूप होणार. अंगावरच शहारे येतात शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येतात. तर तो व्यक्तीचं पण तुम्ही बघा. तर माझं असं म्हणणं आहे की ज्याचे रिलेशनशिप चांगले ना सर, तो आयुष्यात तो प्रोग्रेस होणार म्हणजे होणारच, त्याचं तो सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच. हे स्टॅम्प बरोबर लिहून द्यायला तयार आहे. खूप छान तुम्ही सांगितलं सर. रितेश देशमुख आणि जेनेलियाचं खरंच, आणि म्हणजे आपण पहिले विराट आणि अनुष्काबद्दल तुम्ही बोलले की अनुष्का शर्मा त्याच्या म्हणजे जेव्हा तो थोडा डिप्रेस्ड होता विराट कोहली, की जेव्हा त्याचे रन निघत नव्हते टेस्टमध्ये किंवा थोडं, त्यावेळेस पण तिने त्याला खूप सपोर्ट केला. मॅचेसमध्ये पण यायची, आणि आपल्याला दिसतं की तो खेळत असताना तिच्या चेहऱ्यावर ते टेन्शन असतं. हे त्याचे कनेक्शन आहे ना सर, ते तसं आहे. आपण सेम महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीचं बघतो की जेव्हाही धोनी असतो तेव्हा साक्षी तिथे आलेली असते. त्या दोघांचं बॉन्डिंग आपण बघतो आणि ते कळून जातं की हे फेक नाही आहे, हे इंटरकनेक्टेड आहे. त्यासोबतच रितेश देशमुख आणि जेनेलिया म्हणजे हे तर फार कनेक्टेड आहे आपल्या मराठी मुलांसाठी. तर हे कपल इतकं कनेक्टेड आहे सर. याचं कारण की जेव्हा एक 90चे जे सगळे मुलं होते तर ते फेसबुकवर बघायचे, त्यांचे फोटोज यायचे रितेश आणि जेनेलियाचे, तेव्हापासून ते लाईक करायचे, त्यांना लाईक मिळायचे. कधीच असं दिसलं नाही की ते कधी भांडताय, कधी काही होतंय. कधी कधी अशा फनी क्लिप्स बाहेर आलेल्या आहे की ज्यामध्ये आय थिंक प्रीती झिंटा का कोणीतरी का अमिषा पटेल कोणीतरी होतं, तर ते ती बोलते तर जेनेलिया थोडी अशी जलस फील करून बघते, पण त्यामध्ये तो क्यूटनेस आहे, असा रोडनेस नाही की भांडण करेल तिथं का काय करेल. तर ते म्हणजे मराठी लोकांसाठी हे कपल खूप जास्त इन्स्पिरेशन आहे सर. नाही, त्याच्यामध्ये त्याच्या रील्स पण खूप व्हायरल होत असतात. ते फनी रील्स करतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया ते फनी रील्स पण करतात, त्या पण खूप व्हायरल होतात. पण अजून एक मी मुद्दा इथे सांगू इच्छितो सर, की जे ज्यांचं कपल चांगलं आहे ते भांडत नाही हा गैरसमज आहे सर. भांडण होणार, वादविवाद होणार, त्याच्या मतं पटणार नाहीत, कारण की युनिव्हर्स जो आहे हा बॅलन्सवर चालतो. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीशी ॲडिक्टेड झाला, भले ती पॉझिटिव्ह असो किंवा ती निगेटिव्ह असो, युनिव्हर्स त्याला बॅलन्स करतो. तुम्ही बघत असाल की जो व्यक्ती अतिशय खुश असणार, खूप खुश, त्याला युनिव्हर्स बॅलन्स करतो. काहीतरी त्याच्यासोबत काहीतरी होणार, त्याच्यासोबत ऍक्सिडेंट म्हणजे काहीतरी त्याच्या घरी काहीतरी कोणी पडणार निगेटिव्ह किंवा काहीतरी असं, म्हणजे त्याला युनिव्हर्स बॅलन्स करतो. त्यामुळे डॉक्टर जॉन डी मार्टिनी असं म्हणतात की तुम्ही कधी पण ॲडिक्टेड टू पॉझिटिव्हिटी होऊ नका, ॲडिक्टेड टू निगेटिव्हिटी होऊ नका. तुम्ही बॅलन्स राहा. जेव्हा तुम्ही बॅलन्स राहाल तेव्हाच तुम्ही चांगलं म्हणजे ग्रोथ करू शकाल. तुम्ही जर कंटिन्यू पॉझिटिव्हिटीशी ॲडिक्टेड झालेला आहात की नाही मला हे मिळणार ते मिळणार, मला नुसतं सक्सेस फेम हे ते सगळं असं म्हणणार, तर त्याच्यामुळे ते ॲडिक्शन जे आहे ते तुम्हाला रात्री तुमची झोप खराब करणार. पण ॲट द सेम टाइम जर तुम्ही निगेटिव्हिटीशी ॲडिक्टेड झाला आहात, जसं तुमचं डिप्रेशन आहे, तुम्हाला अँझायटी आहे, तुम्हाला सॅडनेस आहे, तरी तुमची रात्रीची झोप खराब करणार. तर तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो या पॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही बॅलन्स लाईफ जगायचा प्रयत्न करा, तरच तुम्ही अतिशय चांगला ग्रो करू शकाल. पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे माणसांनी, पण बॅलन्स इज मोर इम्पॉर्टंट. सर आता मॅनिफेस्टेशनचे पॉडकास्ट आपण करत असतो, बरोबर आहे. तर मनी मॅनिफेस्ट करणे किंवा एखादं करिअर मॅनिफेस्ट करणे याच्यावर आपले पॉडकास्ट आपण केलेले काही आणि करू अजून भरपूर. तर त्याच्यामध्ये नाही व्हिजन बोर्ड नावाचा कन्सेप्ट आहे. तर सोलमेट निवडताना व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा आणि तो कुठे लावायचा, काय लिहायचं त्याच्यावर, काय गोष्टी पाहिजे, कशावर लिहायचं, सगळं डिटेल. सर तुम्ही खूप चांगला मुद्दा निवडलेला आहे सर. व्हिजन बोर्ड जो आहे सर माझा खूप फेवरेट टेक्निक आहे, किंवा माझी किंवा पूर्ण लोकांची सगळ्यात फेवरेट टेक्निक आहे. त्याचं रिझन हे आहे की सर ती ऑटोमॅटिक मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. ऑटोमॅटिक होती ती.
लेझी वे ऑफ मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणा त्याला. ऑटोमॅटिक किंवा लेझी वे, म्हणजे त्याला काही करायची गरज नाही आहे. लिखापडी रोजचे लिहायचं नाही तुम्हाला 55 वेळा 5 दिवस, असं काही नाही करायची गरज आहे. किंवा 369 टेक्निक जी आहे निकोला टेस्ला साहेबने दिलेली आहे, 45 दिवस लिहायचं आहे. 3 वेळा सकाळी, संध्याकाळी, दुपारी 6 वेळा, संध्याकाळी, रात्री 9 वेळा. ते त्याच्यामध्ये खूप श्रम लागतात, त्याच्यामध्ये खूप फोकस लागतं. पण विजन बोर्डमध्ये सर ती ऑटोमॅटिक वे ऑफ मॅनिफेस्टेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकदा बनवायचं आहे आणि तो सकाळी आणि रात्री त्या विजन बोर्डकडे फक्त बघायचं आहे आणि झालं. तुम्हाला तुमच्या त्या विजन त्या होणार म्हणजे होणारच. पण ॲज गुड ॲज की त्या तुमच्या ज्या इच्छा आहे त्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्याच्यावर ट्रस्ट पाहिजे. आता सपोज आता एक यंग बॅचलर आहे, एक मुलगी आहे, ती म्हणत नाही मी विजन बोर्ड तयार केला की मला कार्तिक आर्यनशी लग्न करायचं आहे. म्हणजे एक सांगतोय मला कार्तिक आर्यनशीच लग्न करायचं आहे, तर ते पॉसिबल नाही आहे सर. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे की कार्तिक आर्यन आज कुठे आहे आणि तुम्ही आज एक जॉब करताय, तर ते सगळं कसं मॅनिफेस्ट होणार, तो कुठून तुमच्याशी भेट घेणार, सगळं तुम्हालाही माहिती आहे ते. तर त्यामुळे तुम्ही एक रिझनेबल, जर तुम्हाला माहिती आहे की मला असा जर मुलगा पाहिजे आहे तर तसा तुम्हाला मिळणार. पण असे काही पण विश तुम्ही लिहू नका जेणेकरून तुमचा विश्वास उडवेल, असं लिहू नका. तर विजन बोर्ड कसा तयार करायचा? विजन बोर्ड हा 4 एरियामध्ये आपण सहसा करतो: हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. आता आपण विजन बोर्ड करणार आहे सोलमेट मॅनिफेस्टेशनसाठी. तर सर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की तो मुलगा कसा पाहिजे. सपोज मुलीच्या बाबतीत बोलू की त्याला कुकिंग करायला आवडलं पाहिजे, त्याला ट्रॅव्हल करायला आवडलं पाहिजे, त्याला मूव्हीज बघायला आवडलं पाहिजे, त्याला जिमला जायला आवडलं पाहिजे, तो फिटनेस फ्रीक पाहिजे, तो इतका उंचीचा पाहिजे, टॉल हँडसम पाहिजे, जे पण तुम्हाला एक पाहिजे फिजिकल ॲट्रिब्यूट त्या मुलामध्ये ते सगळं पाहिजे. तो गुड लिसनर पाहिजे, तो मॉर्निंग पर्सन पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना सर, तर त्याचं त्या मुलीला काय करायचं आहे, त्याचं ते विजन, ते सगळे जे आहेत ना ते कटआउट्स काढायचे आहेत. पिन इंटरेस्टवर जायचं. गुगलवर जाण्यापेक्षा पिन इंटरेस्ट जे ॲप आहे ते खूप सुंदर ॲप आहे, ते मी नेहमी वापरतो. तिथे जाऊन ते सगळं टाकायचं आणि तसेच सगळे कात्रणं काढायचे त्याचे आणि ते तिथे लावायचे आपल्या विजन बोर्डवर. आणि रोज त्या विजन बोर्डला तिथे जाऊन लवचे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये द्यायचे की बाबा हा आणि इमॅजिन करायचं त्या विजन बोर्डकडे बघून की हां आम्ही दोघं कुकिंग करतो आहे, आम्ही दोघं मूव्हीज बघतो आहे, आम्ही फिरायला जातो आहे, असं पूर्ण तिथे विजन एक तुम्हाला तिथे इमॅजिन करायचं आहे. विजनकडे बघता बघता तुम्ही जेव्हा हे कराल, जी क्लॅरिटी जे तुम्ही केलं होतं, तर तुमचं जे आहे मॅनिफेस्टेशन ते लवकर होईल. कारण की तुम्ही आधीच सांगितलेलं मला असं पाहिजे, तसंच तुम्ही विजन बरोबर पण टाकलेलं आहे, तर डेफिनेटली इट विल वर्क. बरोबर. तर ही एक विजन बोर्ड आपण अशा प्रकारे बनवू शकतो. करेक्ट. म्हणजे एका बोर्डवर हे सगळे जे गोष्टी आहेत की असं असं पाहिजे ते सगळं चिटकवायचं आणि मग तो बोर्ड कुठे लावायचा सर? हा बरोबर, तुम्ही तो मुद्दा आणून दिला. कसं आहे की आजकाल मुली ज्या आहेत त्या घरी राहतात, त्यांना ते सांगायची इच्छा नसते, शायनेस असतो किंवा ते पीजीवर राहतात, कुठेतरी राहतात. मोबाईलवर केलं ना तरी चालते. मोबाईलवर करा, तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवर करा. आफ्टर ऑल आपल्या डोळ्यासमोर ते चित्र दिसले पाहिजे. त्या चित्र ते कुठेही असू देत, त्याचा आपल्या डोक्यामध्ये इम्पॅक्ट तो गेला पाहिजे. म्हणजे तो जो इम्पॅक्ट आहे ना तो आपल्या डोक्यामध्ये गेला पाहिजे, सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला पाहिजे. बरोबर. ते चित्र कुठेही असू दे. आता याच्यावर पण एक प्लस मी तुम्हाला टेक्निक सांगतो की कसं आहे की तुम्ही फक्त आतापर्यंत विजन बोर्ड सगळेजण तुम्हाला सांगा की विजन बोर्ड करा. मी तर तुम्हाला असं म्हणतो की व्हिडिओ करा. व्हिडिओ त्या जे तुम्हाला जे क्लॅरिटी तुम्ही टाकली होती ना त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ करा आणि एक सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग लावा. जे पण आहे अरिजित सिंगचे जे रोमॅन्टिक सॉंग्स आहेत, तो विशाल मिश्राचे रोमॅन्टिक सॉन्ग आहेत, ते लावा आणि त्याच्यामध्ये ते सगळं येऊ द्या त्या व्हिडिओमध्ये आणि स्वतःला बघा त्याच्यामध्ये की तर तो जो आहे ना जेव्हा, कारण की विजन बोर्डमध्ये कसं आहे की तुम्ही बघत असाल की स्टेशनरी आहे तो, पण जेव्हा तुम्ही मूव्ही बघता ना तर ते जास्त त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण की पिक्चर का आवडतो लोकांना, कारण की त्याच्यामध्ये चित्र येतात, सगळं बदलते, ते चित्र बदलतात, त्याच्यामध्ये एक आवाज येतो, तुमचे 5 सेन्सेस जे आहेत ना ते ऍक्टिव्हेट होतात. तर जेव्हा तुम्ही मूव्ही बनवता त्या गोष्टीची तर ते जास्त इम्पॅक्ट करते सर. म्हणजे सर ज्या पद्धतीचा मुलगा हवाय किंवा आपल्याला पार्टनर हवाय त्या पद्धतीचं की मला जर समजा आता मी करतोय ते, तर मला अतिशय सुंदर मुलगी हवी आहे की जी चांगली शिकलेली असेल, जी जॉब करत असेल, त्याच्यासोबतच तिला फिरायला आवडतंय, तिला चांगलं कुक करता येतंय, हे मी बोललो पण एका व्यवस्थित पद्धतीने ते मी रेकॉर्ड केलं, बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक म्युझिक लावलं आणि ते मग माझी इच्छा होईल तेव्हा मी ते पाहत राहिलो.
दिस इज द टेक्निक ऑफ मॅनिफेस्टेशन. करेक्ट. माझं तुम्हाला एक अजून हे सांगणार आहे की जे तुमच्या ज्या क्लॅरिटी आहे ना त्याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 15 तरी पॉईंट असू द्या. हा, कारण की कसं आहे की कमी पॉईंट असेल ना ते तेवढं स्पेसिफिक, जेवढं स्पेसिफिक होतील तेवढं व्हा तुम्ही स्पेसिफिक. मी तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल देतो एक अजून, की जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, रेस्टॉरंटवाला म्हणतो का असं की बाबा रे माझ्यासाठी चांगलं फूड घेऊन ये, माझ्यासाठी चांगलं जेवण घेऊन ये. तो कन्फ्युज होतो की काय काय म्हणतायत हे. तसंच युनिव्हर्सला पण तुम्ही सांगितलं की मला चांगला मुलगा द्या, मला माझा नवरा जो आहे तो समंजस पाहिजे. काय काय तो समंजस आहे बरं, पण काहीच पैसे कमवत नाही. तो दिसायला खूप सुंदर आहे बरं, पण तो काहीच जॉब नाही करत, तो घरी बसला राहतो. चालणार आहे का? नाही. तर तसंच आपलं जसं आपण रेस्टॉरंटमध्ये जसं पूर्ण ऑर्डर देतो की बाबा मला सूप दे, पहिले टोमॅटो सूप, मला पापड दे, मेन कोर्समध्ये आपलं पनीरची भाजी दे, मला रोटी घे, दाल चावल, हे सगळं त्याला देतो आणि मला डेझर्टमध्ये मग आईस्क्रीम दे. तसंच आपल्याला याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटीने सांगायचं आहे की बाबा मला असं असं सगळं पाहिजे आणि होणार. तुम्ही विश्वास ठेवा ना, होणार म्हणजे होणार. इतके लोक, लाखो लोक जे आहे ते मॅनिफेस्ट करू राहिले, तुमची छोटीशी इच्छा का नाही होणार? बरोबर आहे सर. आज तुम्ही बघाल युनिव्हर्स हे इतकं मोठं आहे, तुम्ही त्या पृथ्वीवर एक छोटासा एक बिंदू आहात आणि त्या छोट्याशा बिंदूमध्ये एक छोटासा तुमचं डोकं आहे, त्याच्यामध्ये तुमची छोटीशी इच्छा आहे, ती पूर्ण करायला किती वेळ लागणार युनिव्हर्सला? सर, एखादी मुलगी आहे आणि तिला एखादा मुलगा आवडतो, कंपनीत आहे किंवा कुठे बाहेर, आपण असं म्हणतो की त्या मुलीला असं वाटतं की यार याच मुलाशी माझं लग्न झालं पाहिजे. आतापर्यंत आपण मॅनिफेस्टेशन बोलत होतो की एका अधांतरी कोणत्या तरी गोष्टीसाठी फक्त एक इमेज आपण बिल्ड केली होती आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी. बट जर त्या मुलीला वाटतंय की मला असा हाच मुलगा पाहिजे कारण तिला तो आवडतो, बट ते होत नाहीये, तर त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन काम करेल का? 100% करायचं. याला म्हणतात स्पेसिफिक पर्सन मॅनिफेस्टेशन, SP मॅनिफेस्टेशन. स्पेसिफिक पर्सनच पाहिजे. पण तुम्ही बघा सर, याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की ही जी मुलीला हा मुलगा पाहिजे आहे, त्याच्याशी लग्न करायचं तिची इच्छा आहे, ती जी भावना येते ती अटॅचमेंट आहे का? की नाही मला हाच पाहिजे, मी डेस्परेट झालेली आहे, मला याच्याशीच लग्न करायचं आहे, हे डेस्परेशन आहे का, अटॅचमेंट आहे का? ती भावना आपल्याला बघायला पाहिजे. ती जर भावना असेल तर मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की लाईक अटॅच लाईक्स नुसार ती लग्न झाल्यानंतर पण काहीतरी तशीच भावना ती अट्रॅक्ट करणार, मग प्रॉब्लेम होऊ शकतात. पण ऍट द सेम टाइम आपल्याला त्याच मुलाशी जर लग्न करायचं आहे, त्या पर्टिक्युलर मुलीला, तर आपण एक त्याला व्हिज्युअलायझेशन बघतो की बाबा तू डोळे बंद कर, 3-4 वेळा श्वास घे, रिलॅक्स होऊन जा. एकदम रिलॅक्स झाल्यानंतर इमॅजिन कर की तू त्या मुलाच्या सोबत आहे, तुम्ही दोघं जण गळाभेट करत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही भावना बघा, ती तुम्हाला लव टाकायची आहे. लव, त्याच्यामध्ये ती भावना अटॅचमेंटची नाही की मी याच्याशिवाय नाहीच, मला हाच माझं सर्वस्व आहे, असं नाही. लवची भावना टाकायची आहे आणि आपल्याला डिव्हाइनला म्हणायचं आहे की इफ दिस इज राईट फॉर मी देन धिस ऑर समथिंग बेटर. म्हणजे हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की समथिंग बेटर ऑर समथिंग बेटर ही टेक्निक शिकवली आपल्याला डॉक्टर जो विटाले यांनी. ते म्हणतात की तुम्हाला जे आवडते ते दॅट्स अ गुड थिंग, बट युनिव्हर्सकडे तुमच्यापेक्षा चांगली मोठी, तुम्हाला तो चांगला द्यासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही का नाही घ्यावं? आज 800 कोटी लोकसंख्या आहे या पूर्ण जगाची. तुम्हाला वाटते तो एकच पोरगा, अरे बाबा असे पुष्कळ लोक आहेत. पण मी तुम्हाला याच्यामध्ये तुमचा हिरमोड करत नाही आहेत, पण ते सगळं चेक करा की ती लवचीच भावना आहे की नाही, त्याच्यामध्ये अटॅचमेंट तर नाही आहे. आणि आय एम मॅरिड टू दिस पर्सन ऑर समथिंग बेटर. हे जर तुम्ही जेव्हा म्हणाल ना, तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये मॅरेज विथ कॅन्सल नाही करत आहे, तुमचं मॅरेज होणार त्या मुलासोबत. पण सपोज इन केस काही कारणं आले असे, काहीतरी गडबड झाल्या, तर तुम्हाला बेटर पण तरी मिळणारच आहे. आणि नंतर मग डिटॅच किंवा लेट गो, सरेंडर ऑर समथिंग बेटर जे आहे, ही जी टर्मिनॉलॉजी आहे तुम्हाला ते टाकायचीच आहे आतमध्ये. त्या अफर्मेशन म्हणताना जेव्हा तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन करणार आणि हे अफर्मेशन म्हणणार की समथिंग बेटर ऑर आय एम मॅरिड टू दिस पर्सन, आय एम हॅपी ऑर समथिंग बेटर, जेव्हा तुम्ही टाकणार तेव्हा तुम्ही मुलाचं लग्न तर होणारच आहे हो. पण जर काही झालं, काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुःख नको व्हायला पाहिजे की नाही यार माझं तो सर्वच होतो तेच गेलं. तुम्हाला चांगला पण मिळणार आहे. तुम्ही फक्त ट्रस्ट करा.
म्हणजे असं नको व्हायला की एकातच अडकून बसलं. समथिंग बेटर हे पण ऑप्शन ठेवा. मॅनिफेस्ट करताना जरी ते नाही झालं तरी त्याच्याहून काहीतरी चांगलं तुम्हाला मिळणार आहे चांगलं तुम्हाला मिळणार आहे. आणि ते मिळतच. मिळतेच. सर, मॅनिफेस्टेशन तेव्हाही काम करतं का जर समजा एखादा व्यक्ती आहे, मॅरिड आहे, म्हणजे ते कपल मॅरिड आहे, बट त्यांच्यातल्या कुणीतरी आवडून गेलंय किंवा त्यांना असं वाटतंय की ते चुकीचं झालं ऍक्च्युली, एक्स्ट्रा मॅरिटल मध्ये आपण तसं इमॅजिन करतो, तर मॅनिफेस्टेशन अशा चुकीच्या गोष्टींमध्ये पण वर्क करतं का? सगळ्यात पहिले सर, मॅनिफेस्टेशन जेव्हा कोणती गोष्ट जेव्हा आपण करतो किंवा पर्सन जेव्हा आपण मॅनिफेस्ट करत असतो, तर आपण युनिव्हर्स जो आहे, आपण म्हणायचं युनिव्हर्स जो आहे ना, तो सगळं बॅक कॅल्क्युलेशन करत असतो. त्याचे इक्वेशन सगळे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन सगळे बाहेर मागे चाललेले असतात. ते एजंट चाललेले असतात की कोणताही पर्सन तुमच्या मॅनिफेस्टेशनमुळे हर्ट होता कामा नये. जर तुम्ही त्या पर्सनला जर मॅनिफेस्ट करून टाकलं पण तुमचं जो करंट पार्टनर आहे तो हर्ट होऊ राहिला आहे, त्याला दुःख होत आहे, असं युनिव्हर्स काम करू देणार नाही, करणारच नाही. कारण की त्याला सर्वांचं हितच बघायचं आहे. तो कधी कोणाचं अहित बघणार नाही. तुमचा जो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड म्हणा, युनिव्हर्स म्हणा, तुमचा भगवंत म्हणा, गुरूंना मानता तर गुरु महाराज म्हणा, ते कधीही चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करणार नाही. तर ते तुमचे मॅनिफेस्टेशन अशा लोकांसाठी काम नाही करणार, हे मी सांगू शकणार. एक्झॅक्टली. म्हणजे खूप चांगली गोष्ट सर तुम्ही सांगितली की जरी कोणी चुकीच्या गोष्टीसाठी या गोष्टीचा वापर करायचा प्रयत्न केला तरी जे आपलं विश्व आहे, जे ब्रह्मांड आहे, जे युनिव्हर्स आहे आपली, तर ते ब्रह्मांड तुम्हाला या गोष्टी करूच देणार नाही आणि त्या तुमच्या सक्सेसफुल होणारच नाही. तुम्ही मग 100% काय 200% जरी दिलं तरी ते मॅनिफेस्टेशन काम करणार नाही. तुमची नियत कशी आहे, याच्या मागे तुमचं इंटेन्शन कसं आहे ते आधी ते चेक करतं. तुमच्या त्या गोष्टीमुळे कुणीतरी हर्ट होतंय का ते आधी ते चेक करतं आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही सक्सेसफुल बनू शकता त्याच्यामध्ये, जर कोणी दुखी होत नसेल तर. करेक्ट सर, करेक्ट. इंटरेस्टिंग आहे सर. सेम. येस. आजकाल आपण बघतोय की म्हणजे रिलेशन्स खूप खराब आहे. म्हणजे कपल आहे समजा, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, बट बोथ आर इन रिलेशनशिप आणि त्यांना असं वाटतं की आपण लग्न करावं, तर त्यांची भांडणं होत आहे. त्यांचं रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे की भांडण चालू आहे, हे होतंय ते होतंय, बट लग्न करायची तर इच्छा आहे, बट कन्फ्यूज झालेले आता की करावं की नको या व्यक्तीसोबत, कारण आज इतके भांडण आहे तर उद्या उठून किती होतील. तर मग अशा याच्यात मॅनिफेस्टेशन थ्रू ते त्यांचं रिलेशन चांगलं करू शकतात का? येस, 100% करू शकतात. कारण की माणूस हा व्यक्ती जो आहे हा चुका करणार आणि त्या चुकामधूनच शिकणार. आता मी माझा जो कोर्स आहे सर, त्या कोर्सच्या माध्यमातून माझ्याजवळ असे अनेक एक्झाम्पल्स आहे की ज्यांनी आपले रिलेशन चांगले केलेले आहेत आणि मग त्यांनी लग्न पण केलेले आहेत. तर या कोर्समध्ये मी सगळं शिकवतो त्यांना की तुम्ही ही टेक्निक करा, हे प्रोसिजर करा. पूर्ण तुम्ही त्या पर्सनला जो आहे त्या पर्सनला तुम्ही प्रेम करायला शिका आणि नंतरच तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा. भांडण आहे, काहीतरी क्लेश आहे आणि नंतर तुम्ही लग्न करतायत, पुढे जाऊन त्याचं रूपांतर दुर्दैवी घटना नको व्हायला, म्हणजे डिवोर्स वगैरे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोर्सच्या माध्यमातून सर्व शिका आणि कोर्सची प्राइस पण कमी आहे. तर ते तुम्ही सगळं शिकल्यानंतर तुम्ही एकदम खुशीने तुमच्या पार्टनरसोबत लग्न करू शकता. ओके. म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते दूर जाऊ शकतात. त्याच्यामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे त्यांच्या आयुष्यातले ते सगळे दूर होतात. एक माझा 3.5 ते 4 तासाचा कोर्स आहे. ओके. आणि त्याची किंमत फक्त तुमच्या स्टुडंटसाठी किंवा तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यासाठी मी 1499 ठेवलेली आहे. ओके. 1500 मध्ये तो मिळून जाईल. कोणीही करू शकतो. कोणी करू शकते. त्याची ऍक्च्युअल प्राइस जी आहे ती 6000 होती. मी फक्त तुमच्या व्ह्युअर्ससाठी ती कमी ठेवलेली, या पॉडकास्टच्या साठी कमी ठेवलेली आहे सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, एखादी ट्रिक सांगू शकता का त्या कपलला, की जे कपल आहे समजा आणि त्यांच्यात प्रॉब्लेम चालू आहे सध्या, बट ती ट्रिक त्यांनी यूज केली तर त्यांच्यातले प्रॉब्लेम कमी व्हायचे चान्सेस आहे आणि त्यांचं लग्न हॅपीली होईल? चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. त्यांच्या कपलमध्ये आपल्याला बघायचं की याच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे, भांडणं होतात आहे, दुरावा आहे. तर आपल्याला एक टेक्निक करता येईल त्याच्यासाठी. त्याचं नाव आहे, त्याला आपल्या छातीवर हात ठेवायचा आहे, हार्टवर हात ठेवायचा आहे. त्यांना बघा की आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन. आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन. किंवा आपण म्हणू शकतो की मी 100% रिस्पॉन्सिबल आहे या घटनेसाठी. भलेही पुढचा व्यक्ती चुकीचा आहे, भले त्यांनी सगळं तुमच्यासोबत चुकीचे कामं केलेली आहे, तुम्हाला हर्ट केल्या, पण तरी म्हणायचा मीच रिस्पॉन्सिबल आहे. आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन. तर तुम्हाला जे फील होत आहे, हर्ट फिलिंग होत आहे किंवा तुम्हाला सॅडनेस फील होत आहे, बरोबर, तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध आपल्याला हे करायचं आहे, अफर्मेशन म्हणायचं आहे की आय एम फिलिंग नाऊ रिलॅक्स्ड, आय एम फिलिंग जॉयफुल नाऊ. मला आता रिलॅक्स हे होत आहे, मला एकदम शांत वाटतंय, मला आता एक आनंदी वाटतंय. म्हणजे पहिले काय होतं त्यांच्यामध्ये
प्रॉब्लेम होता, त्यांच्यामध्ये सॅडनेस होता. पण आपण काय म्हटलं की बाबा रे, तू पहिले 5 वेळा आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर धिस सिच्युएशन, धिस इमोशन, आय एम 100% रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन इमोशन, पूर्ण 100% याच्या इमोशनची मी जबाबदारी घेतो. आणि मी असं म्हणतो की आता आमच्यामध्ये एक प्रेम निर्माण झालेलं आहे. आता आमच्या दोघांमध्ये जॉयफुल म्हणजे की आनंद आम्ही दोघे आता आनंदी आहोत. तर तुम्ही सर हे 5 वेळा फक्त म्हणा, आणि जे तुम्हाला इमोशन्स फील होते आहे ना, त्याच्या विरुद्ध आपल्याला म्हणायचं आहे. सॅडनेस म्हणायचं असेल तर आपल्याला जॉयफुल फील होत आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण जेव्हा म्हणू, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जी ती भावना आहे ती दूर केली जाते. दुसरी टेक्निक सर, एक तुम्हाला माहीतच आहे, सगळ्यांना माहिती आहे आज, हवाईन प्रेयर हो ओपोनो. भले त्या माणसाने तुम्हाला हर्ट केलाय, त्रास दिलाय, काय काय नाही, पण सबकॉन्शियसली तुम्हीच अट्रॅक्ट केलेलं आहे. होपनोपनोमध्ये असं म्हटलं जाते की ज्या पण घटना घडलेल्या आहेत त्या तुम्हीच अट्रॅक्ट केलेल्या आहेत, त्यासाठी तुम्हीच जबाबदार असता. तर त्या म्हणायचं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपल्याला असं म्हणायचं आहे त्या पर्सनसाठी, त्या डिव्हिनिटीसाठी आपल्याला हे असं म्हणायचं आहे. तुम्ही बघाल सर, दुसऱ्या दिवसापर्यंत तो जो मनुष्य आहे तो तुम्हाला एकतर माफी मागे तुमची की बाबा माझ्याकडून चूक झाली आणि आपण लेट्स गेट टुगेदर, अशा प्रकारे वर्क करतो. म्हणजे ते भांडण दूर जाऊ शकतं आणि मग त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होईल पुन्हा. हा, आणि त्यांचं मग लग्न नक्की होईल. हे तर तुम्ही एक छोटीशी गोष्ट सांगितली, छोटीशी ट्रिक सांगितली. तुमच्या जे एक कोर्स आहे त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं आपण हे सगळं सरफेस लेवल बोलतोय. येस. पण जर डिटेलमध्ये शिकायचं आहे सर, त्याच्यामध्ये पूर्ण आपण मेथड सांगितलेल्या, टेक्निक सांगितले, त्याच्यामध्ये तुम्हाला यिन यांग एनर्जी आम्ही तुमची बॅलन्स करून देऊ. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस शिकवूया वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये या सर्व प्रॅक्टिस जेव्हा आपण सोबत करतो, इंटेन्शन सेटिंग करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो सोबत, आणि तो कोर्स जो आहे 21 दिवस आपण करायचा आहे, रोज एक चॅप्टर केला की तुम्ही 21 दिवसामध्येच तुम्ही तुमच्या जे पण निगेटिव्हिटी ती दूर केलेली असेल तुमच्यातली, आणि तुम्ही लग्न करण्यासाठी रेडी व्हाल. ओके. हां. आणि एक पार्टनर पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सर, मॅनिफेस्टेशन, सोलमेट मॅनिफेस्टेशनची अजून काही टेक्निक जर आपल्याला ट्रिक जर सांगायची झाली, की म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटतंय की म्हणजे मनासारखी व्यक्ती भेटली पाहिजे एकदम, आणि त्यांचं एज आता 25 ते 28 मध्ये, तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की एक सिंपल जर टेक्निक किंवा ट्रिक सांगायची झाली मॅनिफेस्टेशन? जे सर, हे सर, मी तुम्हाला 2-3 टेक्निक सांगणार आहे सर. ओके. तुमच्या व्ह्युअरसाठी सगळ्यात पहिली टेक्निक आहे थ्रेड टेक्निक. माझी खूप फेवरेट आहे. थ्रेड टेक्निक याच्यासाठी फेवरेट आहे सर की याच्यामध्ये 7 गाठी बांधाव्या लागतात, आणि जेव्हा लग्न करतो तेव्हा ते जे हे घेतात फेरे जे असतात ते पण 7 फेरे असतात, रेनबो 7 कलरचे असतात. तर 7 हा नंबर खूप न्यूमरोलॉजिकली खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण आज थ्रेड टेक्निकमध्ये पण 7 गाठी बांधणार आहे. ओके. मोहित मला देतो का? येस मोहित. तर हा थ्रेड घ्यायचा आहे सर. कोणताही थ्रेड घेऊ शकता. या थ्रेडच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता. ही टेक्निक फक्त सोलमेट मॅनिफेस्टेशनसाठी नाही हे सांगू इच्छितो, पण मला ही का बरं यासाठी वापरायची इच्छा होते, कारण की याच्यामध्ये 7 गाठी बांधल्या जातात. ओके. म्हणून तर आपण सगळी पहिली जेव्हा गाठ बांधू तेव्हा असं म्हणायचं की आय एम हॅपीली मॅरिड टू माय ड्रीम लाईफ पार्टनर. ओके. अँड आय एम व्हेरी हॅपी, माय फॅमिली इज व्हेरी हॅपी. आणि ही पहिली गाठ बांधली आपण. ओके. मग नंतर पुन्हा दुसरं म्हणायचं आहे की आय एम हॅपीली मॅरिड टू माय ड्रीम लाईफ पार्टनर किंवा सोलमेट. आय एम हॅपी, माय फॅमिली इज हॅपी. मग पुन्हा ही सेकंड गाठ बांधली. पुन्हा तिसरी म्हणायचं आहे की आय एम हॅपीली मॅरिड टू माय ड्रीम लाईफ पार्टनर, आय एम हॅपी, आणि माय फॅमिली इज ऑल्सो हॅपी. तर अशा प्रकारे आता हे एकावर एक गाठ झाली, पण अशा तुम्हाला या 7 गाठी बांधायच्या आहेत. तुम्हाला म्हणायचं की मी मॅरिड, माझं झालेलं आहे, अजून तुमचं झालेलं नाही, पण म्हणायचं आहे की झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर आपल्याला इमोशनचा तडका टाकायचा आहे. तुम्ही जोपर्यंत इमोशनचा तडका टाकणार नाही तोपर्यंत ती ड्राय राहणार. तो अफर्मेशन ड्राय आहे. ते अफर्मेशन ते ड्राय असल्यामुळे कसं आहे की इमोशन टाकल्यामुळे तुमचं त्या अफर्मेशनला व्हॅल्यू होते, आणि इमोशन्सशी आपण कनेक्टेड आहे पूर्ण युनिव्हर्स. मग तो तुमचं अफर्मेशन जास्त काम करणार. हे नेव्हिल गोडार्ड साहेबांनी सांगितलेलं आपल्याला. तर म्हणून ते म्हणायचं की मी मॅरिड, माझं लाईफ पार्टनर, ड्रीम लाईफ पार्टनर सोबत माझं तर लग्न झालं आहे, मी खूप खुश आहे, माझे घरवाले पण खूप खुश आहेत.
तर हे आपल्याला असं म्हणायचं आहे. आणि ही आपल्याला थ्रेड टेक्निक 7 वेळा आपल्याला हे 7 थ्रेड म्हणायचे आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच. ओके, ही झाली आपली थ्रेड टेक्निक. करेक्ट. आता दुसरी टेक्निक तुम्हाला सांगू इच्छितो सर, की आपल्या अवतीभोवती सर एंजल्स असतात. एंजल्स, बरोबर. ही कॉन्सेप्ट कशी आहे तुम्हाला सांगतो, की जसं आपले गुरु महाराज असतात, स्वामी समर्थ महाराज झाले, गजानन महाराज झाले, अन्य महाराज, तर हे एक प्रकारे एंजल्सच आहेत ते. पण आता जसं एंजल्स हे जे आहे आपल्याला फॉरेनमधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे, तर त्यांच्यामध्ये एक एंजल आहे आर्क एंगल शॅम्युएल. आर्क एंगल शॅम्युएल म्हणजे स्पेलिंग आहे CHAMUEL. CHAMUEL, आर्क एंजल शॅम्युएल. हे जे एंजल्स असतात ना, हे आपल्याला नेहमी मदतीसाठी अवेलेबल असतात. ओके, आपल्याला त्यांना फक्त मदत मागायची आहे आणि ते तुम्हाला धावत तुम्हाला मदत करायला तयार असतात. आर्क एंजल शॅम्युएल. शॅम्युएल असे वेगवेगळे आहेत. ओके ओके. रफेल आहे, रफेलसाठी इमोशनल हिलिंगसाठी रफेल करतात. तर असे वेगवेगळे एंजल्स असतात. तर ही जी आहे ही मी तुम्हाला बोनस टेक्निक तुमच्यासाठी सांगतो, तुमच्या व्ह्युअर्ससाठी. आर्क एंजल शॅम्युएलला म्हणायचं, त्याचा आपल्याला धावा करायचा आहे की आर्क एंगल शॅम्युएल, आय नीड युअर हेल्प इन मॅनिफेस्टिंग माय ड्रीम लाईफ पार्टनर और सोलमेट अँड आय एम हॅपीली मॅरिड टू हिम और हर. असं 3 वेळा म्हणायचं आपल्याला. आर्क एंजल शॅम्युएल, तुम्ही मराठीत पण म्हणू शकता की आर्क एंजल शॅम्युएल, तुझी मला गरज आहे. मला गरज आहे की मला माझा ड्रीम लाईफ पार्टनरशी मला लग्न करायचं आहे, त्याबद्दल तुझी गरज आहे. जेव्हा तुम्ही अतिशय त्यांना मनापासून त्यांचा धावा करता किंवा त्यांना हाक मारता, त्यांना ते इमोशन्स कळतात आणि ते तुम्हाला मदत करायला धावत तयार येतात. ते तुम्हाला मदत करणार म्हणजे करणारच, कारण की तुम्ही त्यांची मदत मागितलेली आहेत. एंजल त्यासाठीच असतात. एंजल त्यासाठीच आहे. तर ही जी बोनस टेक्निक आहे मी तुमच्या व्ह्युअर्ससाठी दिलेली आहे, की तुम्ही याचा तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी करा. मस्त चांगला लाईफ पार्टनर तुम्ही मॅनिफेस्ट करा आणि सुखाने संसार करा. असंही पाहिलं गेलंय सर की रिलेशनशिप असतं, ब्रेकअप होतं, ब्रेकअप नंतर मग तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो किंवा ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाते. मग अशा सिच्युएशनमध्ये नंतर त्या मुलीचंही कुणासोबत दुसऱ्यासोबत ती जात असेल किंवा तो मुलगा जात असेल, बट आता ब्रेकअप झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्या मुलाला वाटतंय की परत आपल्या एक्स सोबत रिलेशनशिपमध्ये गेलं पाहिजे. अशा वेळेस मॅनिफेस्टेशन कसं काम करेल आणि कसं करू शकतं आणि ते पॉसिबल आहे का? नाही, पॉसिबल आहे सर, पण कसं आहे की त्यांचं ब्रेकअप का झालं होतं ते बघितलं पाहिजे आपल्याला. तिचे रिझन्स काय आहेत, ते रिझन्स सॉर्ट आउट झाले आहेत का. म्हणजे रिझन्स जर सॉर्ट आउट नसेल झाले तर मग ते रिझन्स पुन्हा येतील, फॉर्म बदलतील ते आपला. जसं अँझायटी असते, अँझायटी आपला फॉर्म बदलते आणि येते वापस. त्या टाईपचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत जर त्यांनी सॉर्ट आउट नाही केले, तिचं म्हणणं असेल की बाबा रे तू जिमला जायला पाहिजे किंवा तू स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दे, आणि हा जो असेल हा स्मोकिंग करतोय किंवा ड्रिंकिंग करतोय, जे पण एक एक्झाम्पल देतो सांगतो, जर त्याच्यावरून त्यांनी फक्त तो म्हणे मी कमी केलं आहे, सोडलेलं नाही आहे, तर मग तो इश्यू तिथेच आहे सर. अजूनही तो सॉर्ट आउट झालेला नाही आहे. जोपर्यंत तो इश्यू सॉर्ट आउट होत नाही ना सर, तर त्यांनी जवळ गेलं नाही पाहिजे, जवळ नाही आले पाहिजे. सपोज जर जवळ आले तरी पुन्हा प्रॉब्लेम येणारच आहे आणि ते पुन्हा तसं होणार आहे. तर जोपर्यंत तो इश्यू सॉर्ट आउट होत नाही, जोपर्यंत ते दोघं मॅच्युअर इनफ होत नाही, तोपर्यंत त्यांनी स्वतः जवळ जरी आले तरी ते कपल म्हणून नाही राहू शकणार. एज अ फ्रेंड म्हणून ठीक आहे, पण कपल किंवा ते वर्कआउटच नाही होणार सर. पण जर सुधारलाय मुलगा तर मग तो तशा वेळेस मॅनिफेस्ट करू शकतो. तो जर त्यांनी त्यांच्यातले जे इश्यू जर सॉर्ट आउट केले, त्यांनी ऍक्सेप्ट केला आहे आणि तो बदललेला आहे, त्यांनी त्याचं प्रमाण दिलेलं आहे, प्रूफ दिलेला आहे, तर मग नक्कीच ते पुढे जाऊ शकतात. बरोबर आहे. सेम टेक्निकने मॅनिफेस्ट करायचं. जसं माझ्या कोर्समध्ये सांगतो मी, त्या माध्यमातूनच ते त्यांचे जे पण इश्यूज आहेत ते सॉर्ट आउट करू शकतात आणि मग ते स्वतःच्या एक्सला पण मॅनिफेस्ट करू शकतात. राईट. येस सर, आता आपण पॉडकास्टच्या एंडकडे आलोय, तर मग मला असं वाटतं की तुम्ही अजून बोनस म्हणून आपल्या प्रेक्षकांना मॅनिफेस्टेशनच्या अजून काही टेक्निक सांगाव्या. ओके, थँक्यू सर, थँक्यू. टेक्निक्स तर भरपूर आहेत सर, सांगायला गेलं तर भरपूर टेक्निक्स आहेत. सगळ्यांच्या टेक्निक्स वेगवेगळ्या असू शकतात. फेवरेट पिलो टेक्निक माझी फेवरेट आहे. पिलो टेक्निक. तर याच्यामध्ये सांगतो तुम्हाला गंमत सर, जसं विजन टेक्निक आहे, विजन बोर्ड टेक्निक म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये एकदा लावलं तर झालं, ठीक आहे ना. तसंच तुम्हाला झोपताना सुद्धा सर
आपलं जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, तुमचं ड्रीम सोलमेट, ते तुमचं अफर्मेशन लिहा की माझं लग्न झालेलं आहे, मी खूप खुश आहे, माझे घरचे पण खूप खुश आहे, माझ्या मनासारखा चांगला जोडीदार, चांगला, आणि सगळं ते लिहा त्याच्यात, चांगला, मन मिळव, नंतर हेल्पफुल जोडीदार मला मिळालेला आहे, मी आणि माझी फॅमिली खुश आहे. त्याचं सर एक पूर्ण ती चिठ्ठी काढा, ती चिठ्ठी त्याला लॅमिनेट करा. लॅमिनेट याच्यासाठी कारण की ती चिठ्ठी आपल्याला ठेवायची आहे उशीच्या खाली. ओके. म्हणजे जेव्हा उशी आणि त्याचं कव्हर असते त्या कव्हरच्या आतमध्ये टाकायची आहे ती. ते लॅमिनेट जर नाही करणार तर ती 3-4 दिवसात फाटून जाणार. लॅमिनेट करा व्यवस्थित आणि तिच्या खाली ठेवून द्या. रात्री झोपताना ते फक्त बघायचं आहे, वाचायचं आहे, आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही ही 30 दिवस जर टेक्निक केली सर, तर तुम्हाला आपोआप अपॉर्च्युनिटीज यायला लागतील. आपोआप सपोज तुमचं जो ऑफिस आहे तिथे एखादा जॉईन होऊन जाईल, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जॉईन होऊन जाईल, तर तुम्हाला तुमचे वाईव्स मॅच होऊ शकतात, तुमच्या टीममध्ये जॉईन होऊन जाईल. दुसरं असं की तुम्ही जिथे जिममध्ये जाता तिथे पण एखादी नवीन एनरोलमेंट होऊन जाईल, तिथे तुम्हाला तुमचे कनेक्शन मॅच होऊ शकतात. तिसरं म्हणजे कसं आहे की जिथे ज्या कॅफेटेरियामध्ये तुम्ही जाता तिथे तुमचे भेट होऊ शकते. कॉमन फ्रेंड्स एकत्र येऊ शकतात. दुसऱ्या गावातला मुलगा तो त्याच्यासोबत राहायला आला, तिथे तुमचे बॉन्डिंग होऊ शकते. तर का होऊ शकते हे सगळं? कारण की हे युनिव्हर्सनी आता त्याचं चक्र चालू केलेले आहेत फिरणं, की आता तुमचं जे काम आहे त्याचं काम आता संपत आलेलं आहे, आता त्याचं काम चालू झालेलं आहे विधाताचं, आणि विधाता जो आहे तो त्या सर्व गोष्टी एकत्र आणत आहे, आणि तुम्हाला तुमचा मनासारखा जोडीदार मिळायला तुम्ही आता रेडी आहे. तर ही एक पिलो टेक्निक जी आहे ती मला खूप फेवरेट आहे माझी, कारण की याच्यामध्ये जास्त कष्ट करावं लागत नाही. बरोबर आहे. आणि ही जर टेक्निक पण लोक करत नसेल ना तर मग त्यांच्यासारखं आळशी कोणी नाही. बरोबर आहे. मग म्हणजे तुम्हाला कसं काय पलंगावर आणून देणार आहे कोणी सगळ्या गोष्टी, ताट वाढून देणार आहे असं नाही ना, मेहनत करावी लागेल थोडं. मेहनत पण म्हणजे काय आहे, एकदा बनवायचं आहे आणि फक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी वाचायचं आहे. बरोबर. तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड हाय अलर्टवर असतो, म्हणजे एकदम जागरूक असतो. कारण की दिवसभरामध्ये तुम्ही बघाल सर की कामाचं प्रेशर, बॉस काय म्हणणार त्याचं, ट्रॅफिक, मुलांचं काही चालू असते किंवा आई वडिलांचं काहीतरी चालू असते, किराणा आणायचा असतो, काय काय गोष्टी आपल्या कॉन्शियस माइंड चालू असतात. येस. आणि तुम्ही तेव्हा म्हणणार की मी अफर्मेशन म्हणणार की नाही, मला माझं ड्रीम लाईफ पार्टनर मी मॅनिफेस्ट केलाय, म्हणजे झालाय असं, तर तेव्हा ते वर्क नाही करणार. कारण की तुमचा सबकॉन्शियस माइंड जो आहे ना तो मात ब्रेक टाकतो. तो यूज देत नाही तुमच्या कॉन्शियस माइंड यूज देत नाही, सबकॉन्शियस पर्यंत जाऊच देत नाही. मग जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, पहिले 10 मिनिटं, झोपण्याच्या पूर्वी 10 मिनिटं, याच्यावेळेस तुमचं फक्त सबकॉन्शियस माइंडच ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला ना कामाचं टेन्शन आहे, ना घरचे काय म्हणतील, ना बॉस काय म्हणेल, तर काही कशाचंच तुम्हाला काही फिकीर नाहीये, चिंता नाहीये. तेव्हा मग तुमचं फक्त एकाच गोष्टीवर फोकस जातो आणि तो तुमचं अफर्मेशन म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे जे तुमची ही टेक्निक जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे वर्क करते, आणि ही सर्वांनी करावी. भले तुम्ही माझा कोर्स न विकत घ्यावा, बरोबर आहे, या सर्व मी जे टेक्निक सांगितल्या जसं तेवढ्या फॉलो करा. आर्कएंजल जी शॅमो जी टेक्निक सांगितली किंवा ही जी टेक्निक सांगितली ह्या तुम्ही नक्की करा. पण ज्या कोर्समध्ये मी जे डिटेल पण शिकवतो सर्व मुलांना किंवा लोकांना, त्याचा फायदा तुम्हाला सर फक्त सीमित राहणार नाही, तो असीमित आहे. बरोबर आहे. कारण की तुमचं फक्त ते लग्नापुरतं राहणार नाही, तर तुम्ही त्याच टेक्निक्स तुम्हाला पुढे जाऊन पण लाईफ टाईम साठी कामात येऊ शकतात. आणि याच्यामध्ये आपण कोर लेवलवर काम करतो. माझ्या कोर्समध्ये जे आहे ते कोर लेवलवर काम केलं जाते, सर्फेस लेवलवर काम करत नाही. ज्याची 3.5-4 तास द्यायची इच्छा आहे, ज्याची एक्सरसाइज करायची इच्छा आहे, त्यांनी या कोर्समध्ये जरूर एनरोल व्हावं. त्याला भरभरून आपण देणार आहेत आणि त्यांचं आयुष्य समृद्ध होणार आहे. तेच सर, की जर तुमचा जोडीदार चांगला मिळाला, मनासारखा मिळाला, तर तुमचं आयुष्य एक चांगलं घडत जातं. येस सर. आणि तेच आहे की या सिम्पल टेक्निक्स आहे त्या लोकांनी वापरल्या, मॅनिफेस्ट केलं आपल्या जोडीदाराला आधीच, तर त्यांचं लाईफ पण चांगलं होईल. लाईफ चांगलं होणार सर, त्याचं नक्की चांगलं होणार. थँक्यू सो मच सर, खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि ज्याही लोकांना सर कनेक्ट व्हायचंय किंवा तुमच्यासोबत आणि किंवा त्यासोबतच शिकून यायचंय, हे तो कोर्स घ्यायचा आहे, त्या प्रोसेस काय आपली सर? सर माझा एक कोर्स आहे सर, तर त्याचा डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या लिंकवर, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता, ज्याची किंमत आज 6,000 रुपये आहे. ती फक्त आपण काही कालावधीसाठी ती 1,499 रुपये ठेवलेली आहे, आणि पुढच्या महिन्यामध्ये याची किंमत आपण मूळ किमतीवर येणार आहे 6,000 रुपये. त्यामुळे तुम्ही तो कोर्स आजच विकत घ्यावा आणि स्वतःच्या पूर्ण परिवाराचं भलं करावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, सो मच सर.